नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटीचे स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झालेले. तो स्कॉलरशिपचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, न्यू कशा पद्धतीने बनायचा आहे आणि रिन्युअल करायचा असला तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे. जर तुम्ही अगोदर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असाल तर तो फॉर्म रिन्युअल कशा पद्धतीने करायचा आहे किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप निवडायची याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली. या ठिकाणी बघा, आता नवीन विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, ज्याने अगोदरच फॉर्म भरला आहे त्यांचा फॉर्म रिन्युअल कशा पद्धतीने करायचा आहे, दोन्हीची सुद्धा प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. आता येथे लॉग इन करा. या ठिकाणी ज्यांनी अगोदरच फॉर्म भरला आहे त्यांचा युजर आय डी क्रिएट असतो, पासवर्डसुद्धा क्रिएट असतो. कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यांनी युजर आय डी पासवर्ड टाकून आणि लॉग इन करून घ्यायचं. आता समजा तुमच्या पासवर्ड लक्षात नाही आहे, ज्यांनी अगोदर फॉर्म भरला आहे, तर पासवर्ड विसरल्यावरती क्लिक करा, तुमचा पासवर्ड जनरेट करून घ्यायचा. आता समजा तुम्हाला तुमचा युजर आय डीच नाही माहीत नाही आहे, तर मग त्यांनी काय करायचं आहे, वापरकर्ता नाव विसरला यावरती क्लिक करायचं आणि युजर आय डी परत काढून घ्यायचं. आता आपण नवीनच फॉर्म भरतोय म्हणून मी नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करतो. नवीन विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम बघून घ्या, अर्जदाराचे नाव दिसतंय बघा. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव टाकायचे. जसं तुमच्या आधार कार्डवर तुमचं नाव असेल त्या पद्धतीने तुमचं नाव टाका. खाली युजर नेम दिला आहे, युजर नेम तुम्ही तुमचं नाव आडनाव तयार करू शकता किंवा तुमचं आधार कार्ड नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्ही युजर नेम म्हणून वापर करू शकता. तर समजा मी इथे आधार कार्ड नंबर टाकून घेतो. पासवर्ड टाका, स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे, जो तो कोणालाही माहीत झाला नाही पाहिजे. परत तोच पासवर्ड कन्फर्म करायचा. pass@123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड हा तुमचा क्रिएट करू शकता. तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली यायचं आहे. खाली तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी असेल तर टाका, नसेल तर ईमेल आय डी नाही टाकला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला येत नाही. ईमेल आय डी या ठिकाणी मी सोडून देतो. खाली या मोबाईल क्रमांक टाका आणि गेट मोबाईल OTPवरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवलं जाईल. अशा प्रकारे OTP सेंड युअर मोबाईल सक्सेसफुली. तर ओके करा. तुमच्या मोबाईलवरती जो OTP आला आहे तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. मोबाईल OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आलं पाहिजे की मोबाईल सक्सेसफुली व्हेरीफाईड. आता खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिला आहे, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा. रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. रजिस्टर ऑप्शनवरती जसं क्लिक करसाल तसं तुमचा युजर आय डी तयार झालेला असाल, युजर आय डी तयार होईल. आता तो युजर आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्याचा पासवर्ड जो तुम्ही बनवला आहे तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि लॉग इन करा ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता आता आपल्याकडे आधार क्रमांक आहे का अशा प्रकारे विचारेल, तर होय करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन तुमचं करून घ्यायचं आहे मोबाईल OTPच्या सहाय्याने. तर या ठिकाणी होय करा. होय केल्यानंतर समोर येईल बघा, तुमच्याकडे आधार क्रमांक होय केल्यानंतर आधार क्रमांक UID क्रमांक प्रविष्ट करा. तुमच्या आधारचा नंबर टाका. नंबर टाकल्यानंतर खाली OTP पाठवण्यावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवलं जाईल किंवा बायोमेट्रिक. तर मी या ठिकाणी OTP ऑप्शन बेस्ट आहे म्हणून मी OTPवरती क्लिक करतो. अशा प्रकारे येईल. आय ॲग्रीवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता सेंड OTP. सेंड OTPवरती जसं क्लिक करसाल तुमच्या आधार कार्डवरती एक OTP जाईल, जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. त्या मोबाईलवरती OTP केलेला आहे, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर OTP प्रविष्ट करामध्ये तुमच्या आधार कार्डवरती जो OTP आला आहे तो 6 अंकी OTP टाका आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी क्लिअर झालेली आहे, म्हणजेच तुमची प्रोफाईल या ठिकाणी आता संपूर्ण भरणं झालेली, प्रोफाईल आपली क्रिएट झालेली, आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. ओके करा. ओके केल्यानंतर आपली प्रोफाईल आता कंप्लीट झालेली आहे. जसं तुमचं न्यू फॉर्म विद्यार्थ्यांनी भरतात त्यांनीसुद्धा या ठिकाणी लॉग इन करून घ्या.
आणि जे ओल्ड असतील त्यांनीसुद्धा लॉग इन. तर आपण या ठिकाणी आत्ताच फॉर्म भरला आहे म्हणून मी युजर आय डी पासवर्ड टाकतो आणि या ठिकाणी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर फक्त बघा जे ओल्ड विद्यार्थी त्यांची 100% प्रोफाईल दाखवेल, आपली 0 आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक हेअरवरती जसं क्लिक करसाल तशी आपली प्रोफाईल आता आपल्याला कंप्लीट करत घ्यायची. अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार यावरती क्लिक करा आणि आधारनुसार प्रोफाईल करून घ्या. तर तुमचे 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं आहे, पालकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, वैवाहिक स्थिती टाकायची, विवाहित का अविवाहित घटस्फोटित. आता जे न्यू असतील त्यांनीसुद्धा व्यवस्थित माहिती भरा आणि ज्यांनी अगोदरच भरलेली असेल त्यांनी त्याची माहिती या ठिकाणी आता अपलोड करत घ्यायची. शेवटपर्यंत तुमची प्रोफाईल अपलोड करा. आता या ठिकाणी धर्म निवडून घ्या. तर आपण नवीनच भरतो म्हणून सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला नवीन भरावी लागेल. धर्म या ठिकाणी मी हिंदू निवडून घेतो. नंतर व्यवस्थित बघा तुमचा जो असेल तुम्ही निवडून घ्या. नंतर कास्ट कॅटेगरी विचारली, जात वर्ग. तुमची जी कॅटेगरी असेल, कास्ट असेल, ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. नंतर जात आली. आता या ठिकाणी बघू शकतो तुमची जी जात असेल ती व्यवस्थित बघायची कास्ट सर्टिफिकेटनुसार आणि त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला टाकायची. व्यवस्थित बघा. नंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, तर होय आहे. तर याला होय करायचं. आपले प्रमाणपत्र आपल्या सरकार केंद्र अशा प्रकारे येईल, याला सोडून द्या, काहीही करण्याची गरज नाही. जात प्रमाणपत्र क्रमांक टाका, कास्ट सर्टिफिकेट नंबर, ठिकाण टाका, कोणत्या ठिकाणाहून तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल. व्यवस्थित टाका, काही या ठिकाणी घाई करू नका. व्यवस्थित बघा आणि तुमचा जिल्हा निवडून घ्या. अर्जदाराच्या नावाच्या ठिकाणी या ठिकाणी तुमचं नाव टाका. व्यवस्थित नाव टाकायचं. नंतर येईल अधिकारी. कोणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव, सब डिव्हिजनल ऑफिसर, SDO असतील, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा जे काय असेल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. तर आपले SDO आहे म्हणून मी SDO निवडते. हे कुठं राहील तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तुम्हाला दिसेल. नंतर बघा जात प्रमाणपत्र अपलोड करा. 15 ते 256 KB दरम्यान या ठिकाणी मी चूज फाईलवरती क्लिक करतो आणि कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करून घेतो. ओके करा. कास्ट सर्टिफिकेट आपलं सक्सेसफुली अपलोड झालेलं बघा. दस्तऐवज पहामध्ये तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट बघू शकता. खाली या तारीख विचारली, व्यवस्थित तारीख या ठिकाणी टाकून द्यायची. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जी डेट असेल ती डेट या ठिकाणी टाकायची, कोणत्या तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे तर. कौटुंबाचे वार्षिक उत्पन्न, आता हे नवीनवाल्यांना तर टाकावं लागणारच आहे, पण जे ओल्ड आहेत त्यांनीसुद्धा नवीन इन्कम सर्टिफिकेट काढायचं तहसीलदार आणि त्यांनी टाकायचं. आपल्याकडे उन्नत प्रमाणपत्र आहे का, तर होय करा. नंतर आपले सरकार या ठिकाणी याला सोडून द्या. उन्नत प्रमाणपत्र क्रमांक, इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, जो तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंतर जारीकर्ता प्राधिकरण, कोणी तुमचं इन्कम सर्टिफिकेट कार्ड दिलं आहे, ऑथॉरिटी कोण आहे, तहसीलदार आहे की SDO आहे, तर आपले तहसीलदार आहे. नंतर उत्पन्न सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करा. 15 ते 256 KB दरम्यान अपलोड करून घ्या. दस्तऐवज पहामध्ये तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट बघू शकता. कोणत्या तारखेला काढलं आहे ती तारीख या ठिकाणी टाकायची, जारी केलेलं दिनांक. अशा पद्धतीने इन्कम सर्टिफिकेटसुद्धा आपलं या ठिकाणी अपलोड झालेलं आहे, माहिती भरणं झालेली. खाली या. खाली आल्यानंतर बघा डोमेसाईल सर्टिफिकेट डिटेल. या ठिकाणी बघा आपण डोमेसाईल सर्टिफिकेट डिटेल्स आहेत. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का विचारलं आहे किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचे रहिवासी आहेत का, तर होयवरती क्लिक करा. आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र आहे का, तर होय आहे. नंतर संबंध प्रकार विचार, मग ते कोणाचं आहे तर सेल्फ आहे की फादर आहे की ब्रदर आहे की सिस्टर आहे, कोणाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं. तर आपलं सेल्फ आहे म्हणून मी सेल्फ या ऑप्शनवरती क्लिक करतो. नंतर आपले सरकार याला सोडून द्या, काहीही करण्याची गरज नाही. नंतर बघा आदिवासी प्रमाणपत्र क्रमांक, डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर जो तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरती दिसेल तो टाका. नंतर अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. जारीकर्ता प्राधिकरण, ऑथॉरिटी कोण आहे त्याचं SDO आहे की तहसीलदार, नायब तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कोण आहे ते टाकायचं आहे. तर आपलं तहसीलदार आहे म्हणून तहसीलदार. आदिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. 15 ते 256 KB दरम्यान अपलोड करून घ्या. डाटा अपलोड सक्सेसफुल अशा प्रकारे आलं पाहिजे. दस्तऐवज पहामध्ये तुम्ही तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट चेक करायचं व्यवस्थित अपलोड झालं आहे. जारी केलेली तारीख म्हणजे कोणत्या तारखेला तुमचं सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची. अशा प्रकारे डेट टाकून घ्या. अशा पद्धतीने मी डेट टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटची व्यवस्थित माहिती भरून घ्यायची. भरल्यानंतर परत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता वैयक्तिक तपशील भरा. यावरती तुम्ही वेतनदार आहात का, तुम्ही वेतन वगैरे आहे का तुम्हाला, तर आपल्याला नो नाही या ठिकाणी मी क्लिक करतो. आपण विकलांग असाल तर तुम्ही, जर अपंग असाल डिसेबल असाल तर यस करा, असेल तर कोणतं टाईप वगैरे ते द्या. नंतर बघा तुमचं आधार बँक लिंक पाहिजे, त्या खात्याला तुमच्या लिमिट आहे का, तर आपण विद्यार्थी म्हणून आपल्या खात्याला लिमिट असतं तर होय या ठिकाणी लिमिट आहे वरती क्लिक करा.
बँक खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, ॲटोमॅटिकली शाखेचं नाव येऊन जाईल. जी बँक व्यवस्थित असेल त्याच बँकेचे डिटेल्स द्या आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा. पर्सनल डाटा सेव्ह सक्सेसफुल. खाली या तुमचा पत्ता दाखवला. आपण आधारनुसार प्रोफाईल अपडेट केल्यामुळे आधारवरीलच पत्ता आला आहे तोच आपल्याला ठेवायचा आहे. खाली या पत्रव्यवहाराचा स्थायी पत्ता आणि तपशील वरीलप्रमाणेच ठेवायचा आहे का, तर या ठिकाणी बघा होयवरती क्लिक करा. वरील जसा पत्ता असेल खाली ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जिल्हा वगैरे व्यवस्थित बघून घ्या आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. ॲड्रेस व्यवस्थित झालेला आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुल अशा प्रकारे. आता पालकांचा तपशील. पालकांचा तपशीलमध्ये विचारलं आहे वडील हयात आहेत का, तर होय वडील हयात आहे. असेल तर यस करा, होय करा, नसेल तर नाही करा. वडिलांचे नाव टाका. व्यवसाय काय वडिलांचा, मग ॲग्रिकल्चर आहे, बिझनेसमॅन आहे, सर्व्हिसला आहे किंवा अदर काही, तर आपले ॲग्रिकल्चर म्हणून मी ॲग्रिकल्चर निवडतो, शेतकरी. नंतर बघा वेतनदार आहात का, जर तो वेतनदार असेल तर होय करा, नसेल तर डायरेक्ट नाही करा. नंतर आई आहेत का, आहेत का, जर आई आहेत असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं. आहे तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं नावासमोर. व्यवसाय काय आहे त्यांचं, ऑक्युपेशन म्हणजे हाऊसवाईफ आहे की ॲग्रिकल्चर आहे किंवा सर्व्हिसला आहे, तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर आहे म्हणून मी ॲग्रिकल्चरवरती या ठिकाणी हाऊसवाईफ निवडून घेतो. वेतनदार आहात का विचारलं आहे, असेल तर होय करायचं, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. तर आपण हाऊसवाईफ सिलेक्ट केल्यामुळे नोवरती क्लिक करा. नंतर या ठिकाणी बघा व्यवस्थित बघून घ्या माहिती वगैरे टाकली का, असेल तर सेव्ह करायचं. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे येईल. चालू अभ्यासक्रम. आता तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलं आहे, 12वीला घेतलं आहे की फर्स्ट इयरला घेतलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. सध्या तुम्ही कशाला ॲडमिशन घेतलं आहे, चालू अभ्यासक्रम तुमचं काय, तर चालू अभ्यासक्रम प्रवेशाचं वर्ष येईल आपलं 2023. आत्ता आपण रिसेंटली ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी 2023 निवडून घेतो. नंतर संस्थेचे राज्य. संस्थेचं राज्य म्हणजेच कोणत्या राज्यात तुमची संस्था आहे ते ॲटोमॅटिकली येईल. संस्थेचा जिल्हा कोणता आहे, मग कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची संस्था आहे, शाळा आहे, कॉलेज आहे ते निवडून घ्या. नंतर संस्थेचा तालुका, कोणत्या तालुक्यात तुमची शाळा आहे, कॉलेज आहे ते निवडून घ्या व्यवस्थित. नंतर येईल बघा समोर तुम्हाला विचारलं आहे पात्रता स्तर. या ठिकाणी मग तुम्ही डिप्लोम्याला ॲडमिशन घेतलं आहे की 12वीला आहे की पोस्ट ग्रॅज्युएटला आहे की अंडर ग्रॅज्युएटला आहे, तर आपण FYला ॲडमिशन घेतलं आहे फर्स्ट इयरला, तर या ठिकाणी मी अंडर ग्रॅज्युएट कोर्स निवडतो. तुम्ही जर 12वीला असेल तर 12वी निवडा आणि 11वीला असेल तर FYJC 11वी निवडा या ठिकाणी. तर आपला अंडर ग्रॅज्युएट कोर्सला आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी अंडर ग्रॅज्युएट कोर्स निवडतो. नंतर स्ट्रीम बघा आर्टला घेतलं आहे, कॉमर्सला घेतलं आहे, कोणतंही ते निवडायचं, तर आपण आर्ट्सला घेतलं आहे तर मी आर्ट टाकतो. खाली या महाविद्यालयाचं नाव. तुमच्या महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे, ते तुमच्या कॉलेजला किंवा शाळेवाले तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने व्यवस्थित बघायचं आहे का तर, आणि चेक करून टाकून द्यायचं. नंतर संस्थेचं नाव टाकल्यानंतर कोर्स विचारला, या ठिकाणी कोर्सचं नाव कोणतं आहे तुमचं, BA ॲडेड म्हणजेच अनुदानित BA आहे की BA अनॲडेड की विना अनुदानित आहे, तर आपलं BA ॲडेड आहे. हे तुम्हाला तुमचं कॉलेजवाले व्यवस्थित सांगतील, त्यांना विचारायचं आणि त्या पद्धतीने टाका. शैक्षणिक वर्ष, तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे की सेकंड इयरला की थर्ड इयरला, तर आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी फर्स्ट इयर टाकतो. नंतर फर्स्ट इयर कंप्लीट आहे की पर्सिंग आहे, तर आपलं या ठिकाणी आणखीन कंप्लीट झालं नाही, आत्ताचं ॲडमिशन घेतलं आहे आपण फर्स्ट इयरला, तर आपण पर्सिंग या ठिकाणी निवडून घ्यायचं. नंतर ॲडमिशन डेट. ॲडमिशन डेट तुम्हाला तुमच्या ॲडमिशन रिसिप्टवरती मिळेल त्या पद्धतीने टाकायची. व्यवस्थित टाका, जी तुमच्या ॲडमिशन रिसिप्टवर असेल तीच डेट या ठिकाणी टाकून द्या, कोणत्या तारखेला ॲडमिशन घेतलं. नंतर फीज पेड. फीज पेड या ठिकाणी तुमची जी कॉलेजची फीस असेल ती फीस टाका, किंवा काही कॉलेजवाले तुम्हाला 00सुद्धा टाकायला सांगतील, त्या पद्धतीने जे असेल ते टाकून द्या. तर या ठिकाणी मी 00 सांगितलं म्हणून 0 टाकतो. अपलोड प्रवेश शुल्क किंवा बोनाफाईड किंवा प्रवेशपद. ॲडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड या ठिकाणी 15 ते 256 KB दरम्यान अपलोड करा, तर मी या ठिकाणी अपलोड करून घेतो. चूज फाईलवरती क्लीन अपलोड करतो. खाली या. खाली आल्यानंतर खुल्या किंवा राखीव श्रेणीतून प्रवेश केला आहे का, तर या ठिकाणी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. खाली येईल बघा खुल्या कोणत्या श्रेणीतून तुम्ही प्रवेश घेतला आहे, तर सिलेक्टवरती क्लिक करा. कॅटेगरीमधून घेतला आहे की जनरलमधून घेतला आहे, तर आपण कॅटेगरीमधून घेतला आहे म्हणून मी VJNT कॅटेगरी या ठिकाणी निवडून घेतो. त्यानुसार तुमचं जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. नंतर खाली या. शैक्षणिक प्रकार विचारला. शैक्षणिक प्रकारमध्ये रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे ते निवडतं, तर आपण रेग्युलर आहे म्हणून मी रेग्युलर निवडतो आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक. आपण आत्ताचं ॲडमिशन घेतलं म्हणून आपलं खाली काही आलं नाही. ज्यांनी अगोदरच फॉर्म भरला असेल त्यांचं या ठिकाणी अगोदरच खाली दाखवले जाईल, ते डिलीट करा आणि जे तुम्ही सध्या ॲडमिशन घेतलं आहे तेच फक्त राहू द्या. बघा आपण आता याला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून ह्या कॉलेजला किंवा या संस्थेला किंवा या वर्गात ते आलेलं आहे.
तुमचं जर अगोदर असेल तर ते डिलीट करा आणि आत्ता सध्या कशाला करंट कोर्स काय आहे, तुमचं ॲडमिशन कशाला आहे तेच फक्त या ठिकाणी राहिलं पाहिजे. दुसरं या ठिकाणी काहीही तुमचं आलं नाही पाहिजे. आपण फर्स्ट इयरला घेतलं म्हणून फर्स्ट इयर आला. आता मागील शैक्षणिक अर्थ यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता मागील शैक्षणिक अर्थामध्ये आपलं काय काय कंप्लीट झालं आहे, 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, काय जे कंप्लीट झालं असेल ते निवडा. तर आपण पात्रता असणार SSC टाकून देतो, 10वी टाकून देतो अगोदर, नंतर स्ट्रीम SSC निवडा. नंतर बघा कंप्लीट झालेलं आहे आपलं म्हणून कंप्लीट येईल ऑटोमॅटिकली. महाराष्ट्र राज्य येईल, संस्थेचा जिल्हा येईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमची 10वीची शाळा होती किंवा कॉलेज होतं ते या ठिकाणी निवडून घ्या. नंतर संस्थेचा तालुका येईल, कोणत्या तालुक्यामध्ये तुमची शाळा होती ते तालुका टाका. नंतर कोर्स येईल बघा, या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करायचं. SSC कोर्स येईल. नंतर बोर्ड किंवा विद्यापीठ आलं आहे तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE तुमचं जे असेल ते निवडून घ्या. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी निवडतो. शैक्षणिक प्रकाराला रेग्युलर होतं की डिस्टन्स, तर आपलं रेग्युलर होतं, 10वी रेग्युलर निवडा. प्रवेशाचे वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही 10वीला प्रवेश घेतला आहे तो वर्ष टाकायचं आहे. बघा या ठिकाणी 10वीला ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. व्यवस्थित टाका, चूक वगैरे होऊ देऊ नका. तर आपलं 2020ला आहे म्हणून मी 20 निवडतो. नंतर उत्तीर्ण वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला 10वी तर 2021ला अशा प्रकारे टाकायचं प्रवेशाचे वर्ष, उत्तीर्ण वर्ष. नंतर समोर आला आहे आसन क्रमांक. आसन नंबर म्हणजे तुमचा सीट नंबर. या ठिकाणी तुम्हाला तुमचा सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी परीक्षा महिना, कोणत्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा झाली, फेब्रुवारी मार्चमध्ये झाली की कोणत्या महिन्यात झाली ते महिना या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. प्राप्त गुण या ठिकाणी काय होते, तुम्हाला किती गुण पडले 10वीला एकूण ते या ठिकाणी टाकायचं. व्यवस्थित गुण टाका आणि टाकल्यानंतर मार्कशीट प्रमाणीकरण करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं. मी गुण टाकलेत आणि मार्कशीट प्रमाणीकरण या ठिकाणी करून घेतो. केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी तुमची मार्कशीट दाखवल्या जाईल. व्यवस्थित बघून घ्या तुमची मार्कशीट व्यवस्थित आली का. जर आली असेल वरती बॉक्स दिसतं आहे त्यावरती कट करा. कट केल्यानंतर ऑटोमॅटिकली मार्क्स तुमचे येऊन जाईल. प्रयत्न बघा, पहिलेच प्रयत्न आपण 10वी पास म्हणून पहिलं 1 टाकतो. अभ्यासक्रम अंतर आहे का तर नाही आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. आता आपलं 10वीसुद्धा कंप्लीट आहे, 12वीसुद्धा कंप्लीट आहे. आपण आता फक्त 10वीच टाकलेत. आपलं 12वीसुद्धा कंप्लीट झालेलं आहे म्हणून मी 12वी टाकतो. 12वीवर परत या ठिकाणी यायचं आहे. पात्रता स्तरमध्ये बघा, पात्रता स्तरमध्ये या ठिकाणी व्यवस्थित तुमचं 12th निवडून घ्यायचं. पात्रता स्तरवरती क्लिक करा. या ठिकाणी HSC बघा, अशा पद्धतीने तुमचं जर ग्रॅज्युएशनसुद्धा कंप्लीट असेल ते सुद्धा याच पद्धतीने टाका. आपलं पात्रता तर HSC आहे ते टाका. स्ट्रीम विचारला, आता तुमचं 12वीला काय स्ट्रीम होता, आर्ट, कॉमर्स, सायन्स, अदर काय जे असेल ते या ठिकाणी टाकायचं. तर आपलं सायन्स होतं म्हणून मी सायन्स निवडतो. नंतर कंप्लीट येईल ऑटोमॅटिकली पूर्णमध्ये. संस्थेचं राज्य येईल, संस्थेचा जिल्हा येईल तर संस्थेच्या जिल्ह्यावरती क्लिक करायचं आणि कोणता जिल्हा तुमच्या संस्थेचा आहे, तुमचं स्कूल किंवा कॉलेज शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये होती तो जिल्हा येईल. संस्थेचा तालुका कोणत्या तालुक्यात होती तो समोर ऑटोमॅटिकली तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. व्यवस्थित बघा, अशा प्रकारे कोणत्या तालुक्यात आहे तो तालुका या ठिकाणी निवडून घ्या. निवडल्यानंतर महाविद्यालय किंवा शाळेचं नाव, तुमच्या कॉलेजचे किंवा शाळेचे नाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. व्यवस्थित नाव निवडून घ्या. नंतर कोर्स येईल, कोर्समध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक करा. आता तुमचा कोणता कोर्स होता, 12th सायन्स अशा प्रकारे ॲडेड अनुदानित होता म्हणून ॲडेड येईल. नंतर बोर्ड किंवा विद्यापीठ, कोणतं बोर्ड होतं, CBSE होतं की ICSE होतं किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून ते निवडतो. शैक्षणिक प्रकारवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रेग्युलर होतं की डिस्टन्स होतं ते टाकायचं. आपलं रेग्युलर होतं. नंतर प्रवेशाचे वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही 12वीला प्रवेश घेतला आहे तो वर्ष टाकायचं आहे. व्यवस्थित बघा, कोणत्या वर्षी तुम्ही 12वीला ॲडमिशन घेतलं आहे ते वर्ष टाका. व्यवस्थित वर्ष टाकल्यानंतर उत्तीर्ण वर्ष, आता आपलं 12वीला 2022ला ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी 22 निवडून घेतो. उत्तीर्ण वर्षामध्ये कोणत्या वर्षी तुम्ही 10वी उत्तीर्ण झालात तर ते वर्ष निवडून घ्या. नंतर समोर आसन क्रमांक 12वीचा तुमचा सीट नंबर टाकायचा. जसं तुम्ही 10वीच्या टाकलेत त्याच पद्धतीने तुमचं 12वीचे डिटेल्स भरा. सीट नंबर टाका. नंतर परीक्षा महिना, कोणत्या महिन्यामध्ये तुमची 12वीची परीक्षा झाली ते महिना निवडायचं आहे. प्राप्त गुण, एकूण किती गुण तुम्हाला 12वीला पडलेत ते निवडायचे आणि सत्यापित करावरती क्लिक करा. अशा प्रकारे ऑटोमॅटिकली तुमची मार्कशीट पहिल्यासारखी जशी 10वीची आली तशी 12ची सुद्धा या ठिकाणी आली पाहिजे. व्यवस्थित बघून घ्या आली का. तर जर बरोबर असेल कटवरती या ठिकाणी क्लिक करायचं, क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघू शकता प्रयत्न विचारले. आपण एकाच प्रयत्नात 12वी पास आहे म्हणून 1 टाकतो आणि अभ्यासक्रमात अंतर आहे का तर नाही. अशा पद्धतीने आपलं 10वीसुद्धा टाकलेलं आहे आणि 12वीसुद्धा टाकलेलं आहे. तर सेव्ह करून घ्या. दोन्हीसुद्धा या ठिकाणी तुमचे
मागील शैक्षणिक अर्हता आलेले, याच पद्धतीने तुमचं ग्रॅज्युएशन असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करून घ्या. नसेल तर या ठिकाणी काही ॲड करण्याची गरज नाही. जेवढं तुमचं मागे शिक्षण झालं आहे, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, ते या ठिकाणी टाकून. तर आपलं 12वीच झालं म्हणून मी 12वीपर्यंत टाकतो. वसतिगृह माहिती यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता. बघितल्यानंतर या ठिकाणी बघा आता लाभार्थी वर्ग वसतिगृहात राहणार आहे की अभ्यासक आहे ते निवडायचं. आता समजा जर तुम्ही हॉस्टेलर असाल, या ठिकाणी वसतिगृहात राहणार आहे, तर वसतिगृहात राहण्यावरती क्लिक करा. राज्य कोणतं ते निवडा. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं वसतिगृह हॉस्टेल आहे ते निवडा. कोणत्या तालुक्यामध्ये तुमचं हॉस्टेल आहे ते निवडा. वसतिगृहाचा प्रकार काय, वसतिगृहाचे भाड्याने की घराचे नाव काय आहे त्या वसतिगृहाचे. नंतर वसतिगृह घराचा पत्ता टाका. नंतर वसतिगृह घराच्या पिनकोड टाका. नंतर बघा वसतिगृहात कोणत्या वर्षी तुम्ही कोणत्या तारखेला तुम्ही एका ठिकाणी प्रवेश घेतला आहे ती तारीख या ठिकाणी टाकायचे. नंतर खानावळ म्हणजे जेवण वगैरे मेस वगैरे आहे का विचारलं आहे समोर, असेल तर टाका. नंतर खाली एक प्रति महिना भाडे किती आहे, म्हणजे तुमचं मेसचं भाडं सोडून किती आहे. वसतिगृहाचे प्रमाणपत्र अपलोड करा आणि जतन करा. नसेल तर डायरेक्ट याला सोडून द्या, काही गरज नाही. आपण अभ्यासक हे येणं जाणं करतो कॉलेजला, म्हणून अभ्यासक निवडून घेतो आणि जतन करा ऑप्शनवरती क्लिक करा. आता जे नवीन असतील आणि ज्यांनी अगोदर फॉर्म भरला त्या दोन्हीसुद्धा आपली प्रोफाईल आता अपडेट केलेली आहे. त्यांचे मागील वर्ष असेल, करंट वर्ष असेल, त्यांचे जे गुणपत्रिका असेल व्यवस्थित टाकलेलं आहे, करंट कोर्स वगैरे निवडलेला आहे. बघा प्रोफाईल कंप्लीट 100%. नवीन डॉक्युमेंटसुद्धा अपलोड केलेले आहेत नवीनवाल्यांनीसुद्धा आणि जुनेवाल्यांना असतील त्यांनीसुद्धा. प्रोफाईल आपली दोघांचीसुद्धा 100% कंप्लीट झाली. आता या ठिकाणी यायचं आहे होम. आता तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कोणती स्कॉलरशिप तुम्हाला निवडायची. आता बघा जर तुम्ही समजा ST कॅटेगरीमधून येत असाल आणि जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी कोणती स्कॉलरशिप राहील, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम अशा प्रकारची स्कॉलरशिप राहील. नंतर समजा बघा तुम्ही ST कॅटेगरीमधूनच येत आहे पण तुमचं इन्कम हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, बिलो 2.5 लाख नाही, अबाव 2.5 लाख या 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर व्हॅकेशनल एज्युकेशन मेंटेनन्स हे अलाउन्स हे येईल. नंतर बघा समजा तुम्ही SC कॅटेगरीमधून आहे आणि तुमचं उत्पन्न इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, बिलो 2.5 लाख, तर मग गव्हर्मेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप तुम्हाला येईल. समजा जर तुम्ही SC कॅटेगरीमधून येत आहे आणि तुमचं या ठिकाणी इन्कम अबाव 2.5 लाख आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर ते तुमच्यासाठी पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी हे येईल. नंतर बघा जर तुम्ही VJNT OBC SBC कॅटेगरीमधून जर येत असाल आणि तुमचं उत्पन्न जर या ठिकाणी 1 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी स्कॉलरशिप कोणती आहे. बघा या ठिकाणी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट. नंतर बघा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट ही स्कॉलरशिप तुम्हाला येईल. समजा तुम्ही VJNT OBC SBC कॅटेगरीमधून येत आहे आणि तुमचं इन्कम 1 लाख ते 8 लाखापर्यंत आहे, मग त्यांनी बघा पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी, पोस्ट मॅट्रिक ट्युशन फी अँड एक्झामिनेशन. समजा तुम्ही ओपन किंवा SCBCमधून जर कॅटेगरीतून येत असाल तर मग राजश्री शाहू महाराज शैक्षणिक शुल्क असेल, EBC किंवा DT डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजना अशा प्रकारे ही DT असेल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं दुसरं पॉईंट म्हणजे आधार बँक लिंक स्टेटस तुमचं चेक करा. प्रोफाईलवर जाऊन तिथे बघा जर तिथे टिक आलं, बरोबरचं चिन्ह आलं ग्रीन स्क्रीनमध्ये तर समजायचं बरोबर आहे. आणि जर नसेल तर बँकेत जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक करायची, तुमच्या अकाउंट नंबरला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं. आता आपलं सर्व क्लिअर आहे म्हणून या ठिकाणी बघा ऑल स्कीममध्ये येतो. ऑल स्कीममध्ये आल्यानंतर बघा सर्वप्रथम या ठिकाणी आधार बँक लिंक चेक करा. नंतर ऑल स्कीममध्ये या आणि कोणतं डिपार्टमेंट होतं आपलं या ठिकाणी, तर बघा OBC SCBC VJNT आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट. नंतर कोणती स्कॉलरशिप आपल्यासाठी होती तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट या असं सर्च करा. जसं आपण अगोदर बघितलं त्या पद्धतीने खाली तुम्ही कोणती स्कॉलरशिप आहे ते ॲटोमॅटिकली आलेले. बघा अशा प्रकारे स्कॉलरशिपचं नाव आलं आहे, डिपार्टमेंट आलं आहे. ॲप्लिकेशन तुमचे 10/11/2023 पासून तर 31/3/2024 असतील. टेक ॲक्शनच्या खाली ॲप्लाय बटन दिसतं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला ही स्कॉलरशिपचं आता निवडून घ्यायची. ॲप्लायवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा रिन्युअल ॲप्लिकेशन आहे का. आता समजा जर तुम्ही अगोदरच फॉर्म भरला असाल तर तुम्हाला रिन्युअल करायला येस करायचं आहे आणि माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अगोदर जो ॲप्लिकेशन ID होता तुमच्या स्कॉलरशिप फॉर्मचा तो ID काढायचा आहे आणि तो ID समोरच्या बॉक्समध्ये येते टाका. आपण आता रिन्युअल नाही आहे म्हणून मी न्यू आहे म्हणून त्याला नो करतो. रिन्युअल ॲप्लिकेशन नो. नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट
तुमचे लास्टचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, शाळा सोडायचा दाखला आहे, TC आहे, ती या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा आणि 15 ते 256 KBच्या दरम्यान अपलोड करा. फाईल अपलोड सक्सेसफुली. नंतर खाली यायचं डिक्लेरेशन ऑफ पॅरेंट्स किंवा गार्डियन अशा प्रकारे आलं आहे. नंबर ऑफ चिल्ड्रन बेनिफिशरी. आता या ठिकाणी बघा, हे जे डिक्लेरेशन त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपल्या टेलिग्रामला सुद्धा आहे. प्रतिज्ञापत्र आहे. येथे तुमच्या वडिलांचं नाव, राहणार कुठले, तालुका, जिल्हा, नंतर येथे कायम रहिवासी असून अपत्य किती ते, मुलं किती आहेत, मुले किती आहेत, नंतर प्रथम क्रमांकाचं कोण आहे, काय आहे, त्याचं नाव, कुठे त्यानं प्रवेश घेतला आहे, कशासाठी घेतला आहे, किती अपत्यानं स्कॉलरशिपचा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते टाका. विद्यार्थ्याची सही करायची, खाली पालकांची स्वाक्षरी करायची, दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं आहे, व्यवस्थित भरायचे आणि भरल्यानंतर जसं तुम्ही वाचाल तुमच्या लक्षात येऊन जाईल. व्यवस्थित भरा आणि त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे 15 ते 256 KBच्या दरम्यान. तर मी अपलोड करून घेतो. प्रतिज्ञापत्र या ठिकाणी डिक्लेरेशन माझं अपलोड झालेलं आहे. खाली या हॅव यू ॲप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप. बघा या ठिकाणी खाली आलं आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड केल्यानंतर हॅव यू ॲप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप अशा प्रकारे आलं आहे. जर तुम्ही एखादी आणखीन स्कॉलरशिपलाचा फॉर्म भरला असेल तर होय येस करा, नसेल तर डायरेक्ट नो करा. खालचे कंपल्सरी नाही आहेत म्हणून मी त्याला सोडून देतो. तर आपण फॉर्म भरलेला नाही, नो करतो. हाऊ मेनी बॉईज चाइल्ड इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबात किती मुले आहेत, बॉईज आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. तर आपल्या कुटुंबात समजा 2 मुलं आहेत, 2 बॉईज आहेत ते टाकायचं आणि सेव्ह करून घ्या. या ठिकाणी जसं तुम्ही सेव्हवर क्लिक करसाल तुमचा फॉर्म तुम्हाला दाखवलं जाईल. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघा. अजूनही यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. तुमचे करंट कोर्स बघा, तुमचे डॉक्युमेंट फाईली टाकण्यात आले बघा, इन्कम वगैरे बघा, खाली डिक्लेरेशन आहे ते बघा. या ठिकाणी टिक करायचं डिक्लेरेशनला आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट करसाल, सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. नंतर बघा माय अप्लाइड स्कीममध्ये जा. माय अप्लाइड स्कीमवरती जायचं आहे आणि स्कीमवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन ID आलेला आहे आणि समोर या ठिकाणी व्ह्यू फॉर्म दिसतं आहे. त्या व्ह्यू फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचं. व्ह्यू फॉर्मच्या खाली व्ह्यू दिसतं त्यावरती जसं तुम्ही क्लिक करसाल तुमचा फॉर्म तुमच्यासमोर येईल. बघा मी अशा पद्धतीने यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्यासमोर आलेला आहे. ह्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला आता काढून घ्यायची आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचा फॉर्म या ठिकाणी भरणं झालेलं आहे. फॉर्मची प्रिंट काढून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.